शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत असेल किंवा लाभ देण्यामध्ये श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर ठरलेला आहे, याचा निश्चितच मला आनंद आहे। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असे विविध उपक्रम पंचायत समिती शिक्षण विभागाने राबवलेले आहेत। मला अंत्योदयचा कार्ड मिळाला त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे आणि मी तटकरे मॅडम यांचा आभार मानतो। आमची आदिती ताई त्यांना धन्यवाद बोलते। आम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये आम्हाला घरकुल योजना भेटते, त्यांचे धन्यवाद। माझा मुलगा दिव्यांग आहे, त्याला दिव्यांग मुलासाठी एक MR किट मिळालेला आहे आणि ही काही मदतनीस भत्ता मिळालेला आहे, तर त्यासाठी मी सन्माननीय आदिती तटकरे यांचे खूप आभार व्यक्त करते। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आत्ता आलेलो आहोत श्रीवर्धनच्या मध्यवर्ती प्रशासकीय भवन श्रीवर्धन या ठिकाणी आलेलो आहोत। आपण तहसील कार्यालय या ठिकाणी आहे आणि आज जो उपक्रम आहे तो म्हणजे शासन आपल्या दारी। बघा, शासन आपल्या दारी म्हणजे खेडोपाड्यातल्या लोकांना ज्या शासकीय उपक्रम असतात ते माहिती होत नाही आणि त्यांची माहिती या शासन आपल्या दारी या उपक्रमातून होतोय आणि या ठिकाणी भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आता होणार आहे। शासन आपल्या दारी, सर्व प्रशासकीय अधिकारी आणि सगळे जे कार्यालयीन सेवक असतात ते या शासन आपल्या दारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। चला, तुम्ही सुद्धा आपल्या या श्रीवर्धन तालुक्यातला जे श्रीवर्धनमध्ये शासन आपल्या दारी हा जो कार्यक्रम होतोय तो पाहण्यासाठी चला। श्रीवर्धनचं मध्यवर्ती प्रशासकीय भवन या ठिकाणी शासन आपल्या दारी हा उपक्रम असणार आहे। श्रीवर्धन तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। खेडोपाड्यातील लोकांना शासनाच्या काही उपाययोजना असतात त्या समजत नसतात, घरापर्यंत पोचत नसतात। तेच उद्देश धरून शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी काही ढोल पथक आणि या ठिकाणी बघा एकाच ड्रेसमध्ये असलेल्या आणि हातात लेझिम असलेल्या विद्यार्थिनी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सुद्धा आज शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये सहभागी आहेत। बघा, यांचा सुद्धा आज लेझिम पथक आहे। आपण यांना विचारूया। ताई नमस्कार। आज हा शासन आपल्या दारी उपक्रम आहे आणि आपल्याला सुद्धा हा समजावा। तुम्ही प्रथम मला सांगा, आज हे लेझिम वगैरे घेऊन आलेले आहेत आणि काय उपक्रम आहे तो सुद्धा तुमच्याकडनं मी जाणून घेणार आहे। तुझं नाव सांग पहिल्यांदा आणि शाळेमध्ये शिकतेस का? हो, माझे नाव निर्जा नितीन आडमकर, माझ्या शाळेचे नाव कोळेसर मुराद हमीद टोळ विद्यालय जसवली तहसील कार्यालय श्रीवर्धन येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला आहे। प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आमचे लेझिम पथक सज्ज आहे। धन्यवाद निर्जा। निर्जानी सांगितलेलं आहे की आमचं हे लेझिम पथक आहे आणि आम्ही जसवली या शाळेचे विद्यार्थिनी आहोत आणि या सुद्धा आज स्वागतासाठी बघा प्रमुख पाहुणे जे येतील त्यांच्या स्वागतासाठी लेझिम पथक घेऊन सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। चला आपण आतमध्ये जाऊन अजून बघूया। त्या ठिकाणी स्टॉल्स वगैरे आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा राजश्रीवहिनी मुरकर आहेत आणि तालुका अध्यक्षा फिरफिरे मॅडम सुद्धा आहेत। या चला, या सुद्धा आपल्याला दिसलेल्या आहेत। या ठिकाणी मंडप वगैरे टाकलेला आहे। आतमध्ये आल्यानंतर विविध स्टॉल्स सुद्धा पाहायला मिळतात। बघा, खरंच हा उपक्रम जो आहे तो वेळोवेळी होणे गरजेचं आहे। शासन आणि शासनाच्या ज्या उपक्रम असतात ह्या लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत पोचाव्या हा उद्देशच शासन घेऊन या ठिकाणी विविध कार्यक्रम राबवत असतात। या ठिकाणचे सुद्धा आपण स्टॉल्सवर जाऊया। बघा, या ठिकाणी निराधार हेल्पलाईन श्रीवर्धन हे दिसते आपल्याला। विविध स्टॉल्स आपण पाहतोय या ठिकाणी आणि आपले पत्रकार मित्रसुद्धा आहेत, शेलार सर आहेत। शेलार सर नमस्कार। हे सगळे उपक्रम आज आपल्याला या शासन आपल्या दारी या उपक्रमातून पाहायला मिळतील। पुरवठा विभाग आहे बघा, आपले मित्र प्रेषितजी सुद्धा आहेत। प्रेषितजी जे नगरपालिकेमध्ये कर्मचारी म्हणून कार्य करतात, आपले वर्गमित्र आहेत। या ठिकाणी हा पुरवठा विभाग आहे। सोनू सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते बघा। या ठिकाणी आपण या पाहायला मिळतोय तो म्हणजे महिला बाल विकास हा विभाग आहे या ठिकाणी आणि सगळ्या अंगणवाडीच्या आहेत का? बघा, सगळ्या अंगणवाडी सेविका आपल्याला पाहायला मिळतात, पर्यवेक्षिका तुम्ही। वेगवेगळे स्टॉल्स आपण पाहतोयच। आपले मित्रसुद्धा या ठिकाणी आहेत जे पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत। आपलं कोणता स्टॉल आहे? पोस्ट ऑफिस। बघा, पोस्ट ऑफिसचा हा स्टॉल आहे
जो या ठिकाणी बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। विविध उपाययोजना या ठिकाणी आपण आलेलो आहोत ते म्हणजे फॉरेस्ट ऑफिसच्या जे कर्मचारी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। फॉरेस्टच्या ज्या ज्या योजना आहेत, सरकारी योजना आहेत, ते ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचाव्यात हाच उद्देश आपल्या सर्वांना देत आहेत। ते आपण सरांकडनं सुद्धा जाणून घेऊया। सर, जो स्टॉल्स लावलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या एक थोडक्यात योजना आम्हाला सांगाल का? मी आहे भीमराव सूर्यचल वनरक्षक, सामाजिक वनीकरण बसला। या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्रत्येक शाळेवर, माध्यमिक शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर आम्ही झाडे लावण्याचा त्यांना संकल्प आहे आणि तशा प्रकारे सर्वच आम्हाला सहकार्य करतात। आम्ही त्यांना झाडे देत असतो आणि ते झाडे लावत असतात, असा आमचा संकल्प आहे। धन्यवाद सर। बघा, छान असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे की आम्ही ग्रामीण लोकांपर्यंत ही झाडे देत असतो। आपल्याला वेळोवेळी हा नारा ऐकायला येतो की झाडे लावा आणि आपलं पर्यावरण वाचवा, हा नारा आपण ऐकतच असतो। छान असं माहिती आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे सुद्धा मिळालेली आहे। असे विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील। एस टी महामंडळाचं पण स्टॉल्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। वेगवेगळे स्टॉल्स आहेत, खाद्यपदार्थांचे सुद्धा स्टॉल्स या ठिकाणी आपण पाहतोय। बघा, खरंच शासन आपल्या दारी हा उपक्रम वेळोवेळी व्हावा हाच उद्देश धरून शासनाने हे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत। चला, या ठिकाणी खाद्यपदार्थ सुद्धा आपण पाहतोय, विविध स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील। या ठिकाणी आपल्याला प्रयोगशाळा चाचणी म्हणजे लॅबोरेटरी दिसते। रक्त चाचणीचं हे स्टॉल आहे का? हां, रक्त चेकिंग हा स्टॉल्स आपल्याला पाहतोय। या ठिकाणी अजून एक स्टॉल्स आहे, तो म्हणजे आपला उपजिल्हा रुग्णालयाचं स्टॉल्स आहे। या ठिकाणी आपले सर दिसत आहेत, कौस्तुभ सर आहेत आणि ऑर्थोपॅडिक जे आपले प्रफुल्ल सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात। उपजिल्हा रुग्णालयाचं हे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही हॉस्पिटलचा हा स्टॉल्स दिसतोय। आपण यांना विचारूया। नमस्कार, वाळवटी हॉस्पिटल का? बघा, वाळवटी हॉस्पिटल जे उपजिल्हा रुग्णालयाचं विभाग आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। अण्णांना विचारूया आपण। सर नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? आरसी पाटील। आणि कोणता उपक्रम आहे या ठिकाणी? इथे आयुष्यमान भव आयुष्यमान सभामध्ये आपल्या जे लाभार्थी येत आहेत त्यांच्यासाठी आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड काढण्याचं काम इथे केलं जाणार आहे। जसे लाभार्थी येतील त्या पद्धतीनं त्यांची जी समस्या असेल ती निवारण करून इथे त्या गोष्टी पुरविल्या जातील। बघा, धन्यवाद। या ठिकाणी तुम्ही आलात तर या ठिकाणी आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड कशा रीतीने काढलं जातं ते या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाईल। चला, भरपूर असे स्टॉल्स या ठिकाणी आहेत आणि नेत्रतज्ञ बघा हे सर आहेत या ठिकाणी। सर, काय नाव आपलं? सलीम सर आहेत आणि नेत्रतज्ञ आहेत ते। आणि या ठिकाणी काय मार्गदर्शन करणार आहात आपण? मोतीबिंदूचे जे पेशंट आहेत त्यांना आता नेत्रज्योती अभियान म्हणून चालू आहे 19 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत। तर ह्याच्यातून आम्ही मोतीबिंदूचे पेशंट गोळा करणार आणि माणगाव सरकारी दवाखान्यात किंवा अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यांचं मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यात येणार आहे। धन्यवाद सलीम सर। बघा, सलीम सरांनी आपल्याला छान अशी माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी पेशंटना तपासणीसुद्धा चालू आहे। बघा, डोळ्याची तपासणी हे करतायत या ठिकाणी आणि छान असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा एक स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतोय। आपले गुरुजी आहेत, पांगारकर गुरुजी। सर नमस्कार। कोणता स्टॉल्स आपण लावलेला आहे या ठिकाणी? पंचायत समिती शिक्षण विभागाचा स्टॉल या ठिकाणी आहे। शिक्षण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची या ठिकाणी माहिती आपल्याला मिळेल। यामध्ये मोफत गणवेश असेल, त्यानंतर पाठ्यपुस्तक वाटप असेल, पाककला स्पर्धा, उपस्थिती भत्ता, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, विविध लाभाच्या विविध शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग समावेशी शिक्षण, उत्कृष्ट परसबाग स्पर्धा, इयत्ता 5वी व इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असे विविध उपक्रम पंचायत समिती शिक्षण विभागाने राबवलेले आहेत। या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये तालुकास्तरीय मूल्यमापन समितीने प्रथम क्रमांक रानावली मराठी या शाळेला घोषित केलेला आहे। द्वितीय क्रमांक हे शेकाडी मराठी शाळेला घोषित केलेला आहे आणि तृतीय क्रमांक हरेश्वर शाळेत घोषित केलेला आहे। धन्यवाद सर। बघा, पांगारकर गुरुजी यांनी छान अशी माहिती दिलेली आहे आणि ज्यांना उपक्रमामध्ये काही लाभार्थी आहेत म्हणजे शेकाडी शाळेचे सर आहेत, वाणे गुरुजी आहेत आणि लाकण गुरुजी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत आणि यांना सुद्धा माझी शाळा सुंदर शाळा हा बक्षीस त्यांच्या शाळेला मिळालेला आहे। विविध स्टॉल्स या ठिकाणी आपण पाहतोय। कृषी विभागाचं सुद्धा या ठिकाणी स्टॉल्स आहे। श्रीवर्धन नगरपालिकेचा आपण हा स्टॉल पाहिलात आणि या ठिकाणी आपले मित्र निशांतजी मोरे आहेत, यांचा सुद्धा स्टॉल आहे या ठिकाणी। निशांतजी नमस्कार। निमरे साहेब आहेत, नानाजी आहेत आपले भरडकोलवाले आणि रविदादा सुद्धा आहेत। आपलं नाव काय? मतीन सर आहेत, मतीन सर। आणि कोणता स्टॉल लावलेला आपण?
आधार कार्डचं. बघा, आधार कार्डचा हा स्टॉल आहे आणि या ठिकाणी सुद्धा सेतूचं हा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतो. नम्रता मॅडम आहेत, नम्रता मॅडम आणि या त्यांच्या सगळ्या सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी लेझिमच्या आणि ढोलांच्या या तालावर मान्यवरांचं स्वागत झालं. आपल्या लाडके आमदार आदितीताई तटकरे या शासन आपल्या दारी या उपक्रमात सहभागी आपल्याला पाहायला मिळतात आणि विविध स्टॉल्सच्या ठिकाणी जात आहेत आणि विविध स्टॉल्सची माहिती घेत आहेत. कोणते कोणते उपक्रम आहेत या ठिकाणी आपल्या श्रीवर्धनचे सर्व नागरिकसुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. आपले करडे काका आहेत, आदेशदादा आहे, सुयोगजी चोगले आहेत. आदेशदादा नमस्कार. आणि शासन आपल्या दारी, खरंच वेगवेगळ्या उपाययोजना या लोकांपर्यंत जाव्या हाच उपक्रम शासनाचा आहे. थोडक्यात तू आम्हाला माहिती दे. या ठिकाणी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने भरपूरशा उपयोजना जनतेच्यासाठी राबविलेल्या आहेत. तर त्यामुळे शासन आपला दारी हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात घेतला जात आहे आणि त्याचा जनतेने लाभ घ्यावा. इथे प्रत्येक डिपार्टमेंटनी प्रत्येक योजनेचे स्टॉल लावलेले आहेत. तर त्या योजनेअंतर्गत लोकांनी इथे भेट देऊन प्रत्येक योजनेची माहिती घ्यावी. तसेच जर कोणाला माहिती या कार्यक्रमाच्या नंतर पाहिजे असेल तर आमचा संपर्क साधून आमच्याशी त्यांनी माहिती घ्यावी. आम्ही त्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आदेशदादांनी सुद्धा छान अशी माहिती दिलेली आहे. विविध स्टॉलच्या ठिकाणी आपल्या मान्यवर हे जात आहेत आणि विविध उपाययोजनांची माहिती घेत आहेत. हे विविध स्टॉल्स आपण पाहिलेलेच आहेत. भरपूर स्टॉल्स या ठिकाणी आहेत. कृषी विभागाचे आहेत, रुग्णालयाचे आहेत आणि शासनाचे हे आपण विविध स्टॉल्स पाहिलो आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा या स्टेजकडे चाललेलो आहोत आणि या ठिकाणी विविध स्तरातून आलेले हे मान्यवर आपण पाहतोय. आपले मित्र आनंदजी गुरवसुद्धा या ठिकाणी आहेत, जे जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत. या ठिकाणी आपल्याला तालुका अध्यक्ष दर्शनभाई विचारेसुद्धा या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतात. वेगवेगळे मान्यवर, विविध ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी नम्र विनंती आहे, आपल्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्रीमती अदिती वर्धा सुनील तटकरे मॅडम यांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गजरामध्ये मॅडमचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. रायगडची संघर्ष करण्यावरून या मॅडमला ओळखलं जातं, ज्यांनी कोरोना असेल किंवा चक्रीवादळ असेल त्यासोबत आत्तापर्यंत ज्या विविध निधींची तरतूद आपल्या या मतदारसंघासाठी केली, अशा या संघर्ष करलेला सन्माननीय सुनील तटकरे साहेब यांचा यशस्वीपणे
प्रसाद चालवणाऱ्या या मॅडमला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे की आपण प्रथमतः या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. महेश पाटील साहेब त्यांनी कृपया या ठिकाणी दीप प्रज्वलन करावं. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मुख्याधिकारी विराज नगरे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर सर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी साहेब, त्यासोबत उपस्थित सर्वांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. मॅडम आपल्या आजच्या या शासन आपल्याला या कार्यक्रमात कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम आज आपण आपल्या तालुक्यातील विविध ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल या विविध भागातील लोकांना विविध योजनांचा आज आपण या ठिकाणी लाभ दिलेला आहे. आणि गेल्या एक वर्षाचं जर रेकॉर्ड जर आपण बघितलं तर या रेकॉर्डमध्ये आपला रायगड जिल्हा हा महाराष्ट्रात अग्रणी आहे. विशेषतः आपले कार्यसम्राट खासदार श्री विजय तटकरे साहेब, त्याचसोबत विद्यमान महिला व बालविकास मंत्री आदिती वर्धा सुनील तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, त्यासोबत इतर सर्वांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. तर माझी उपस्थित सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की कार्यक्रमाची सुरुवात आपण महाराष्ट्र गीताने करणार आहोत. सन्माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या मंत्री महोदया अदिती वर्धा सुनील तटकरे मॅडम, त्याचसोबत सर्व सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचं, प्रशासकीय अधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत. महाराष्ट्र गीतासाठी आपण जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटानाया, हिमथडीच्या तटानाया, यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री जोशी सर यांचं नुकतंच निधन झाले. तर आपल्या सर्वांच्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो. श्रद्धांजलीसाठी सर्वांनी विश्राम. हरिओम. पण आपल्या गाडी या उपक्रम प्रसंगी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महिला व बालविकास मंत्री अदिती वर्धा सुनील तटकरे मॅडम, त्यासोबत श्रीवर्धन प्रांताधिकारी महेश पाटील सर, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, उत्तम रिकामे पोलीस निरीक्षक, त्यासोबत मुख्याधिकारी विराज नगरे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, त्यासोबत उपस्थित असलेले OSD अमितजी शेट्टी सर, उपस्थित सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी, दर्शनबाई विचारे, त्याचसोबत उदयजी बापट, शोभा किरकिरे, राजश्री मुरकर, विधायकबाई कुदरते, आमचे गोरली पच्चदनमधले सहकारी मित्र, त्याचसोबत श्याम बोकरे साहेब, सोबत सर्वांचं पुन्हा एकवार व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. आपण आपल्या परंपरेनुसार, रूढी परंपरेनुसार या ठिकाणी मान्यवर मंडळींचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. तर मी प्रथमतः श्रीवर्धन प्रांताधिकारी महेश पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या मंत्री, महिला व बालविकास मंत्री अदिती वर्धा सुनील तटकरे मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत करावं. आपल्या सर्वांच्या मैत्री अदिती वर्धा यांचे या ठिकाणी स्वागत करतात. आपले प्रांताधिकारी महेश पाटील सर यांचे स्वागत करतात. यानंतर श्रीवर्धन प्रांताधिकारी महेश पाटील
यांचे या ठिकाणी श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर सर स्वागत करतील. यानंतर मी विनंती करतो उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी शब्दपुष्पांनी या ठिकाणी स्वागत करतो. तरी आपला जो काही मुख्य कार्यक्रम आहे लाभार्थ्यांची वाटप आहे त्यासोबत आपल्याला आदिती मॅडमलाही ऐकायचं आहे की आपल्याला आत्तापर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये आपला महाराष्ट्रात अग्रणी असणारा आपला जो काही जिल्हा आहे या जिल्ह्यासाठी मंत्री महोदयांनी जे काही योगदान दिलं जे काम केलं हे आपला सर्वांना त्यांच्याकडनं ऐकायचं आहे. तर या ठिकाणी मी प्रथमतः प्रास्ताविकासाठी विनंती करतो श्रीवर्धन प्रांताधिकारी महेश पाटील सर की त्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी प्रस्तावित करावं. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी श्रीवर्धन तालुक्यात उपस्थित असलेल्या माननीय नामदार आदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय, कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि सर्व विद्यार्थी मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा 350 वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षात शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याचा आदर्श समोर ठेवून आपलं महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन तसेच तालुका प्रशासन कार्यरत आहे. महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक 2023 नुसार आपला रायगड जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. महसूल विभागामार्फत जानेवारी 24 पर्यंत एकूण 24 आदिवासी वाड्यामध्ये जाऊन जातीचे दाखले, आयुष्मान भारत कार्ड, रेशन कार्ड, आधार कार्ड, जनधन खाते, PM किसान योजनेचा लाभ तसेच सर्व प्रकारचे दाखले इत्यादी लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. तसेच यशवंत पंचायत अभियानाअंतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये गुणानुक्रमे श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत श्रीवर्धन नगर परिषद कोकण विभागात प्रथम क्रमांकावर आलेली आहे. शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत तालुक्यात चालू आर्थिक वर्षात जानेवारी 2024 अखेर विविध शासकीय विभागामार्फत 1824 पात्र लाभार्थ्यांना 5,39,23,350 इतक्या रकमेचा थेट लाभ देण्यात आलेले आहेत. तसेच महसूल विभागामार्फत 8,114 लाभार्थी, ग्रामविकास विभागामार्फत 26,534 लाभार्थी, कृषी विभागामार्फत 2,769 लाभार्थी. धन्यवाद सर. व्यासपीठावर विराजमान असलेले मंगेशजी कोकणात, अमित खोत, अनंत गुरव या मान्यवर मंडळींचं प्रांताधिकारी कार्यालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकवार हार्दिक स्वागत. आणि आपण यानंतर आपल्या सर्वांना ज्यांना ऐकण्याची आतुरता आहे अशा महिला व बालविकास मंत्री आदिती वर्धा सुनील तटकरे मॅडम आपणा सर्वांना संबोधित करतील. मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपणा सर्वांना या ठिकाणी संबोधित करावं. संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपली ग्रामदेवता सोमसाई माते चरणी नतमस्तक होऊन आज आपल्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये स्थानिक प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य प्रांताधिकारी महेशजी पाटील, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे अमितजी शेळके, त्याचबरोबर उपस्थित असणारे तालुक्याचे अध्यक्ष दर्शनभाई सभा, मुरकर मॅडम, उदयदादा, श्यामभाऊ, अमितजी कोट, नंदू शेठ, हिदायतबाई, त्याचबरोबर उपस्थित असणारे
सन्माननीय मुख्याधिकारी विराजजी लबडे, त्याचबरोबर तहसीलदार श्रीवर्धन महेंद्रजी वाकलेकर, गटविकास अधिकारी गजाननजी लेंडी, त्याचबरोबर पोलीस निरीक्षक श्रीवर्धन श्री उत्तमजी रिकामे, इथे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पत्रकार, उपस्थित असणारे सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनींनो, आवर्जून या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने लेझिम पथकाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या माझ्या विद्यार्थी मैत्रिणी, जमलेले सर्वच बंधू भगिनींनो, खरं तर आज आमच्या सगळ्यांसाठीच एक अतिशय समाधानकारक आणि आनंदाचा दिवस आहे. काही महिन्यांपूर्वी आपण जर बघितलं असेल तर आपल्या रायगड जिल्ह्याचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगावमध्ये त्या ठिकाणी झाला आणि जवळपास 1 लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांना त्या दिवशी लाभ हा विविध शासकीय योजनांचा देण्यात आला. तसं पाहायला गेलं तर तालुका स्तरावर वेगवेगळे आपले शासनाच्या ज्या योजना असतात याचे लाभ हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे काही वेळेला पाठपुरावा करून असेल, काही वेळेला जिथं नोंद असते त्या पद्धतीनं त्यांच्या अकाउंट्सला DBT असेल ह्या पद्धतीनं लाभ जात असतात. पण अनेकदा अशा पद्धतीचे उपक्रम ज्या वेळेला आपण राबवतो त्यावेळेला जाणवतो की त्या शासनाच्या कामांना किंवा लाभ देण्याच्या प्रक्रियेला गती त्या निमित्ताने मिळते. आम्ही मधल्या कालावधीमध्येही शासन आपल्या दारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालं. त्याच्या मागची त्यांची भूमिका हीच होती की शासकीय काम आणि 6 महिने थांब ही जी आपण साधारणपणे जी एक प्रचलित म्हणेल की कोणालाही न पटणारी ही जी परंपरा आहे ती कुठं ना कुठं तरी त्याला थांबवून एक नव्याने शासनाचे लाभ हे लाभार्थ्यांपर्यंत सोप्या रीतीने पोहोचवण्याच्या भूमिकेतून त्यांनी ही संकल्पना त्या ठिकाणी मांडली. आज आपण जर साधारणपणे बघितलं तर बाहेर जे स्टॉल्स लागले ते 19 स्टॉल्स लागले. त्याच्यामध्ये आधार लिंक असेल, तुमचं आरोग्य असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, त्याचबरोबर कृषी विभागाच्या योजना असतील, त्याच्यामधल्या काही अडचणी असतील, गटविकास अधिकारी पंचायत समितीच्या माध्यमातून काही असेल, तर ह्या सगळ्या आपण एका छताखाली उपलब्ध करून देतो. याचं उद्दिष्ट असं की या कामांसाठी 10 वेळा आपल्याला आपल्या गावाकडून यायला लागू नये म्हणून हे अशा पद्धतीचे कॅम्प्स हे एका छताखाली आपण आयोजित करतो. आणि म्हणून ज्याचा उल्लेख मगाशी प्रांताधिकाऱ्यांनी केला की संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लाभ देण्यामध्ये श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर त्या निमित्ताने पोहोचला. आता तालुका प्रथम आला म्हणून आपण कुठंतरी काम थोडं स्लो करावं, संत गतीने करावं ही त्या ठिकाणी भूमिका नसते. एकदा प्रथम क्रमांक आला की ती टिकवण्याची जबाबदारी असते. आणि म्हणून गतिमान शासन अधिक गतिमान कसं करायचं या दृष्टिकोनातून आज आपण तालुकास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केले. तात्काळ उत्थान योजनेअंतर्गत जो कार्यक्रम घेण्यात आला त्या अंतर्गत ही 5ही दाखले या ठिकाणी देण्यात येत आहेत. विविध योजना आणि त्यांचे दाखले या ग्रामस्थांना या ठिकाणी वाटप केलं जाते दाखल्यांचं. आणि वेगवेगळ्या योजनेचा कशा पद्धतीने लाभ घेता येईल हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी सांगितलं जातं. शासन आपल्या दारी या उपक्रमामार्फत खेडोपाड्यातून आलेले सगळे आपले हे ग्रामस्थ विविध शासन योजनेचा लाभ घेताना आज आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपले मित्र गणेशजी जावळेकर सुद्धा उपस्थित आहेत आणि मित्र आपले राधेश्यामजी आहेत, चंद्रकांत काका आहेत. हे वेगवेगळ्या खेडेपाड्यातून वेगवेगळ्या श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामातून आलेले हे सगळे आपले लाभार्थी आज आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या योजनांचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल आपल्याला हाच उद्देश घेऊन शासन आपल्या दारी आलेला आहे. सर्व प्रशासकीय अधिकारी आणि सर्व ग्रामस्थ आज या कार्यक्रमाला उपस्थित आपण पाहतोय. आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करणारे आपले पोलीस मित्र सुद्धा या ठिकाणी, फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. नगरपालिकेत रुजू असलेले आपले मित्र विरुवाणी आणि प्रेषितजी वाडकर सुद्धा आहेत. तसेच सचिन सर सुद्धा आहेत, सचिन सर घाडगी सुद्धा आहेत. विविध स्तरातून आणि तालुक्यातून आलेले हे ग्रामस्थ आणि लाभार्थी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा काही लाभार्थी आहेत. हे बघा, रेशन कार्ड घेऊन हातात हे लाभार्थी आहेत, यांना सुद्धा लाभ मिळालेला आहे. नमस्कार ताई. आणि काय नाव तुमचं? माझे नाव पुष्पा लक्ष्मण भुणे सर. मला अंत्योदयचं कार्ड मिळालं त्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे.
आणि मी तटकरे मॅडम यांचा आभार मानतो आणि मला संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ मिळाला आहे, त्याबद्दलही मी सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो. धन्यवाद ताई. बघा कुडगावमधून आलेल्या या श्रीवर्धन तालुक्यातील कुडगावमधून आलेल्या या ताई होत्या आणि यांनासुद्धा हा रेशनिंगचा लाभ मिळालेला आहे. त्यांनीसुद्धा आपल्या या मॅडम आहेत तटकरे मॅडम यांचं आभार व्यक्त केलेला आहे. चला पुढे सुद्धा जाऊया, ज्यांना जो लाभ मिळालेला आहे त्यांच्याकडनं सुद्धा आपण मनोगत ऐकून घेणार आहोत. ठिकाणी सुद्धा एक लाभार्थी आहेत, त्यांनासुद्धा शासनाने लाभ दिलेला आहे. काका नमस्कार. नमस्कार काका, काय नाव तुमचं? माझं नाव हरिशराम जाधव. मला महाराष्ट्र शासनातून मी विहिरीचाही लाभ घेतलेला आहे, त्याचबरोबर ताडपत्रीचाही लाभ घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद होतो की मला लाभ मिळाल्यामुळे मी त्याचा चांगल्या प्रकारे फायदा करतो. धन्यवाद काका, छान अशी माहिती दिलेली आहे आणि छान असं लाभ त्यांना मिळालेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळते, जे लाभार्थी आहेत ते पाहायला मिळतात. ताई नमस्कार, काय नाव आपलं? भाग्यश्री पावशे. भाग्यश्री पावशे, कुठून आल्यात आपण? भरटकोलवरून. भरटकोल. बघा भरटकोल या ग्रामातून आलेल्या या महिला लाभार्थी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा काही आदिवासी बांधव आहेत आपले, त्यांना सुद्धा लाभ मिळालेला आहे. दादा नमस्कार, काय नाव तुझं? सुनील गजेंद्र वाघमारे. सुनील वाघमारे आहेत आणि हे सहकारी आहेत सगळेजण, त्यांना सुद्धा हा लाभ मिळालेला आहे. कोणता लाभ मिळाला तुला? घरकुल योजना. घरकुल योजना. आणि काय सांगशील घरकुल योजना? आमची आदिती ताई त्यांना धन्यवाद बोलतोय. आम्हाला महाराष्ट्र शासनामधून आम्हाला घरकुल योजना भेटते, त्यांचे धन्यवाद. बघा आदिती ताईंना सुद्धा धन्यवाद दिलेला आहे त्यांनी की त्यांना हा घरकुल योजना हा लाभ मिळालेला आहे. निलेशजी सुद्धा आहेत, आपल्या पुनीर गावातून आलेले आहेत. निलेशजी नमस्कार, कोणती योजना तुला मिळालेली आहे? घरकुल योजना मिळाली आहे. घरकुल योजना मिळालेली आहे आणि काय सांगशील या योजनेबद्दल? शासनाचे आभार मानतो, आदिती ताई तटकरे यांचा आभार मानतो. आदिती ताईंचं पण आभार मानले, शासनाचं पण आभार मानलेलं आहे निलेशजीने. आणि छान असा हा उपक्रम आणि आपल्याला पाहायला मिळतंय की या ठिकाणी लाभार्थ्यांना जे कार्ड वगैरे वाटप केले जातात, ज्या योजना वाटप केलं जातंय ते आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचा जो लाभ आहे तो आपला. चला आदिती ताई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की स्टेजमधनं या खाली आलेल्या आहेत आणि ज्या दिव्यांग आहेत त्यांना योजनेचा लाभ देत आहेत. जे आपण पाहतोय बघा, दिव्यांग ज्या आहेत त्यांना हा लाभ दिला जातोय. बघा 10,000 रुपयाचं अनुदान त्यांना दिलं जातं. नौशाद नझीरी, त्यानंतर विकास खळे यांना 5,000 रुपये. आर्या माळी दिव्यांग जे आहेत त्यांना वैजयंती नरेश ही भेटवस्तू आदिती ताईंमार्फत दिली जाते. 3,000. अब्दुल्ला नौशाद नझीरी दिव्यांग कल्याण निधी 4,000. वैशाली मनोहर गुरव दिव्यांग कल्याण निधी 4,000. PM स्वनिधी योजना. या PM स्वनिधी योजनेमध्ये नौशाद इब्राहिम नझीरी श्रीवर्धन 10,000 रुपयाचं अनुदान त्यांना दिले जाते. त्यानंतर विलास हरी खळे श्रीवर्धन 5,000चं अनुदान दिलं जात आहे. आर्या संजय माळी 4,000 रुपये. वैजयंती चोगले दिव्यांग कल्याण निधी 3,000. अब्दुल्ला नौशाद नझीरी दिव्यांग कल्याण निधी 4,000. 1,000 या ठिकाणी या सर्व लाभार्थ्यांना दिला जातो. बघा आपल्याला पाहायला मिळतंय की जे दिव्यांग आहेत, ज्यांना चालता येत नाहीत, त्यांना सुद्धा काही भेटवस्तू लाभ हा शासनामार्फत दिला जातोय, जो आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी. या ठिकाणी नगर विकास विभागातील PM स्वनिधी योजनेअंतर्गत नौशाद नझीरी, विलास खळे, आर्या माळी, वैजयंती चोगले, अब्दुल्ला नझीरी, वैशाली गुरव आणि पूर्वा कोलेकर यांना या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय दिव्यांगांना जे लाभार्थी आहेत त्यांना वाटप करताना वस्तूंचं ते आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सुद्धा एक दिव्यांग आहे, आपण भेटूया ना. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? सानिका केरळकर. सानिका केरळ, कुठून आलात आपण? बोरली पंचतन. बोरली पंचतनमधनं आलेले आहेत आणि काय सांगाल कोणता लाभ मिळालेला आपल्याला? आम्हाला माझा मुलगा दिव्यांग आहे, त्याला दिव्यांग मुलासाठी एक MR किट मिळालेलं आहे आणि ही काही मदतनीस भत्ता मिळालेला आहे. तर त्यासाठी मी सन्माननीय आदिती ताई तटकरे यांचे खूप आभार व्यक्त करते. थँक्यू.
धन्यवाद, थँक्यू. आणि छान असं त्यांनी सांगितलेलं की त्यांचा हा मुलगा हा दिव्यांग आहे आणि त्यांना हा किट आणि काही लाभ मिळालेला आहे. त्यांनीसुद्धा शासनाचं धन्यवाद मानलेला आहे. पुन्हा एकदा आपण जातो आहे की या ठिकाणी काही लाभार्थ्यांना ज्या योजना देत आहेत ताई, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. कर्दमेन तालुक्यातील इतर विशेषतः श्रीवर्धन शहरातीलच जी PM स्वनिधी योजना. चला आपण पाहतोय की लाभार्थ्यांना ह्या योजना दिल्या जात आहेत. आपले पत्रकार मित्रसुद्धा या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. छान असा हा उपक्रम शासन आपल्या दारी हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो. सोहेलजी सुद्धा आहेत या ठिकाणी, आपल्या आराटी ग्रामस्थ सदस्य सोहेलजी आहेत, नंदकुमार पाटील सुद्धा आहेत या ठिकाणी. सर्वजण हे लाभ देत आहेत आणि खरंच आभार मानावे शासनाचे. असं हे शासन आपल्या दारी हा उपक्रम पाहायला मिळते. आणि दिव्यागरमधून आलेल्या या अंगणवाडी सेविका आहेत. बघा, काय नाव आपलं? अश्विनी अनिल केळसकर. अश्विनी केळसकर आहेत. आणि तुमचं नाव काय? वैभवी विराजवाणी. वैभवी मॅडम आहेत. आणि या अंगणवाडी सेविका आहेत ना. बघा, यांनी सुद्धा या लाभार्थ्यांना इथे आणलंय आणि त्यांना सुद्धा हा लाभ दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण स्टेजकडे जातोय आणि या ठिकाणी आभा कार्ड धारक जे आहेत ज्यांना वाटप केलेलं आहे आभा कार्ड, ते आपल्याला पाहायला मिळतात. आपले सुनीलदादा यादव आहेत, प्रभाकर भाऊ सुद्धा यादव आहेत. यांना सगळ्यांना आभा कार्ड योजनेचा लाभ घेतलेला आहे. शशिकांतजी महाडिक आहेत, राजूदादा पेटकर यांनी सुद्धा हा लाभ घेतलेला आहे आभा कार्डचा, जो आपण पाहतोय. भोकरे वहिनी सुद्धा आहेत, महाडिक वहिनी आहेत, सगळ्या जणांनी. आणि आपले सुजित दादा सुद्धा आहेत, यांनी सर्वांनी हा लाभ घेतलेला आहे. आपल्या भोकरे वहिनी सुद्धा आहेत, यांना सुद्धा हा लाभ मिळालेला आहे आभा कार्डचा. काय सांगाल तुम्ही? मला शासनाकडून आभार लाभ झालेला आहे, त्याबद्दल मी आदितीताईंचा धन्यवाद, शासनाचा धन्यवाद, नमस्कार. शासनाचं धन्यवाद मानलेलं आहे त्यांनी सुद्धा. खरंच या योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी वेगवेगळ्या योजना या कळून घ्याव्या, असा हा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा काही लाभार्थी आहेत, आपण यांना सुद्धा विचारूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव किफायत अली अनवरी. आणि कोणता लाभ तुम्हाला मिळालेला आहे? मला लाभ भेटला, आंब्याच्या फवारणीचा पंप भेटला, त्याचा लाभ भेटलेला आहे शासन आपल्या दारीमध्ये. त्या प्रोग्राम चांगला झाला शिवडण तालुक्यामध्ये. आदिती ताई चटकडे यांच्या हातून मला तो लाभ भेटून त्यांचा मी धन्यवाद करतो. आणि शासन आपल्या दारी हा चांगला प्रोग्राम झाला शिवडण तालुक्यामध्ये. धन्यवाद. बघा, यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आणि यांना हा आंब्याच्या फवारणीची मशीन मिळालेली आहे ना तुम्हाला, याचा लाभ मिळालेला आहे. हे सुद्धा हरवीजचे शेतकरी आहेत. चला आपण पुढे सुद्धा जे लाभार्थी आहेत त्यांचे सुद्धा मनोगत ऐकूया. या ठिकाणी आपल्याला आपले माजी नगरसेवक श्रीवर्धनचे प्रीतमदादा श्रीवर्धनकर सुद्धा दिसत आहेत आपल्याला. काही महिला वर्ग सुद्धा आहेत या ठिकाणी. नमस्कार. कोणत्या योजनेचा लाभ मिळालेला आणि कोणतं कार्यालय खातं आहे तुमचं? नमस्कार, मी सौ नंदिनी उदय कातकर. आम्ही NRLMमध्ये काम करतो CRP म्हणून. तसेच आम्हाला आमच्या गटांना फिरता निधी मिळालेला आहे, CF मिळालेला आहे. आणि आम्हाला वेळोवेळी ज्यावेळेस आम्हाला भरपूर सोयी झालेल्या आहेत. आणि बचत गटाला कर्ज प्राप्त झालेलं आहे. थँक्यू. धन्यवाद ताई, छान अशी माहिती दिलेली आहे. आणि या बचत गटाच्या महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळाल्यात. चला जाता आता आपण आदितीताईंकडनं पण शासन आपल्या दारीबद्दल 2 शब्द आपण ऐकूया. ताई नमस्कार. आणि सर्वांनी छान असं लाभ घेतलेला आहे लाभार्थ्यांनी. आणि 2 शब्द आम्हाला सांगा फक्त या शासन आपल्या दारी. शासन आपल्या दारी आपण श्रीवर्धन तालुक्यामध्ये तालुकास्तरीय पहिल्यांदाच आयोजित केला. जिल्हास्तरीय जो शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे हा माणगावमध्ये झाला होता. पण शासन आपल्या दारी हा उपक्रम तालुका वाईज त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावा, हा एक मानस मनामध्ये होता. आणि आज श्रीवर्धनपासून त्याची सुरुवात केलेली आहे. आणि जवळपास 1800पेक्षा जास्ती लाभार्थ्यांनी आज शासन आपल्या दारी श्रीवर्धन तालुक्याला जो आपण आयोजित केला त्याचा लाभ घेतला. आणि एकूण 39,000पेक्षा जास्ती लाभार्थी आज या शासकीय योजनांचा लाभ श्रीवर्धन तालुक्यातले घेत आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत असेल किंवा लाभ देण्यामध्ये श्रीवर्धन तालुका हा प्रथम क्रमांकावर ठरलेला आहे, याचा निश्चितच मला आनंद आहे. आज या आपल्या उपक्रमाअंतर्गत ज्यांना ज्यांना लाभ देण्यात आला त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांना मिळालेला आनंद
हा निश्चितपणाने आमच्यासाठी सुद्धा एक अतिशय समाधानकारक बाब आहे। अशाच पद्धतीनं ज्या केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या योजना आहेत या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने पुढेही असे उपक्रम आम्ही आणि प्रशासन संलग्न मिळून राबवत राहू अशीच भावना मी या निमित्त व्यक्त करेन। थँक्यू। धन्यवाद ताई। बघा छान अशी माहिती ताईंनी सुद्धा आपल्याला दिलेली आहे। छान असे उपक्रम पुढे पुढे सुद्धा आम्ही राबवू। खरंच शासनाचं धन्यवाद मानायला पाहिजे आणि ताईंचं सुद्धा धन्यवाद मानूया। आणि छान असा हा उपक्रम आपल्याला या योजनेअंतर्गत पाहायला मिळालं, शासन आपल्या दारी। चला आपण पुन्हा एकदा आधार केंद्रावर आलेलो आहे, कारण आधार कार्ड फार आवश्यक असतं आणि याची माहितीच मी घेण्यासाठी आलेलो होतो। आणि विविध स्टॉल्स आपण या ठिकाणी पाहिलं आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळालं। छान असं मार्गदर्शन आदितीताईंनी सुद्धा केलेलं आहे आणि जे लाभार्थी आहेत ज्यांना लाभ मिळालेला आहे त्यांनी सुद्धा शासनाचं धन्यवाद मानलेलं आहे। आधार केंद्रावर असलेले आपले मित्र निशांतजी मोरे आहेत, आपले जितेंद्र माळी आहेत, रविदादासुद्धा आहेत, निमरेजी आहेत, मतीन सर आहेत, नानाजी आहेत आणि हे आधार केंद्रावर आणि विविध उपक्रम हे राबवत असतात। अशा आपले निशांतजी मोरे आपल्याला पाहायला मिळालं। विविध योजना ज्या आपल्याला माहीत नसतात त्या माहिती कळाल्या या ठिकाणी। आणि आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद।